लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणी चांगल्याच इथे संतापलेल्या आहेत व रस्त्यावर उतरून आता आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत योजनेचा लाभ मिळत नाही आम्ही इथून जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला KYC पुन्हा सुरू करण्यासाठी काही हालचाल सुरू झाली आहे का? तर लक्षात घ्या, हे पत्र सुद्धा मिळालेलं आहे महिला व बालविकास विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलढाणा यांच्याकडून व त्यांनी स्ट्रेटपणे सांगितलेलं आहे की सरळपणे मुद्दा मांडलेला आहे की सध्या स्थितीत अर्जाची स्थिती तपासली असता अनेक अर्जदारांचा अर्ज रिजेक्ट झालेला असून कारण KYC गव्हर्नमेंट एम्प्लॉय असे नमूद केलेलं आहे। परंतु सदर अर्जदाराचे कुटुंबात शासकीय कर्मचारी नसल्याने जे काही संदर्भ क्रमांक 4, 5 व 6 नुसार निर्देशनास आणून देत आहे व अर्जदार KYC प्रक्रिया करताना स्वतः व इतरांकडून केली असल्याने दिलेले पर्याय निवडताना संभ्रम व न समजल्याने ही चूक झाली असावे असे सांगून कुटुंबात कोणतेही शासकीय कर्मचारी नसताना अर्ज रद्द करणे योग्य नाही अशी भावना व्यक्त करून त्यावर उपाय व दुरुस्ती पर्याय देण्यात यावा। असंच काही अर्जदारांची तांत्रिक कारणामुळे KYC करणे शक्य झालेले नाही, त्यांना सुद्धा संधी मिळावी अशी याबाबत विनंती केली जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, हे ऑफिशियली जे काही लेटर आहे ते देण्यात आलेलं आहे व KYC करण्यासाठी मागणी सुद्धा केलेली आहे। तर आता जास्त शक्यता वर्तवली जात आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC पुन्हा सुरू होऊ शकते। मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा लवकरात लवकर महिला व बालविकास विभागाकडून याच्या संदर्भात किंवा या संबंधित काहीतरी उत्तर देणे गरजेचं असणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींसाठी इथे उभा राहतो, प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींच्या साईडमधून जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही त्यांचं म्हणणं आहे नक्कीच इथे मांडतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची सुद्धा KYC बंद झाली असेल तर तुम्ही सुद्धा महिला व बालविकास विभागाला पत्र द्यायचं आहे, अर्ज द्यायचा आहे, जेणेकरून अपात्र अर्जाची जे काही माहिती आहे पुढे मंत्रालयात पाठवली जाणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण पात्र आहात का? तुमचे सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचे 1500 रुपये थांबवले आहेत का हे नक्कीच सांगायचं आहे। कारण लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून प्रति महिना 1500 रुपयेचं मानधन दिले जाते, परंतु लाभार्थी महिलांच्या खात्यात नुकतंच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला, काही दिवसात जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता जमा झालेला आहे, परंतु KYC केलं तरी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे न जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी आता संताप्त आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत योजनेचा लाभ सुरू होत नाही तोपर्यंत इथून आम्ही अजिबात जाणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा इथे नक्कीच इथे पत्र लिहायचं आहे, अर्ज लिहायचा आहे। तुमच्या तालुक्यातील किंवा तुमच्या जिल्ह्यातील जे काही महिला व बालविकास विभाग आहे तिथे जाऊन भेट घ्यायची आहे। कारण तुमची KYC चुकली आहे का, तुमचे पैसे KYC मुळे बंद झाले आहे का एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण हे पत्र सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे। हे पत्र कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिंक म्हणून कमेंट करा, तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।